शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कलावज्ञजोदरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलाणीश्ववादापुनदारहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजज्ञानदेव पांडुरंगा कृपतमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी ससड घेतलेला भंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारी निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा भारुड प्रकरणातील सेवेसाठी निवडलेला चिंतनीय अभंग। नाथ बाबांना जेव्हा जाण व्हावी की समाजाचा दृष्टिकोन हा जरा बाह्य अंगाने आहे, लोकांना आत्मज्ञान सुद्धा पचवायचं असेल, आत्मसुख द्यायचं असेल, ज्ञानाची अनुभूती करून द्यायची असेल तर मार्ग थोडासा बहुरंग किंवा बाह्य स्वरूपाने अवलंबावा लागेल। भारुड या शब्दातच अर्थ आहे, तशी मराठी भाषा फार गोड आहे, फार सोपी कळावी। भारुड म्हणजे जे भावावर आरूढ आहे, एखादा भाव आहे, प्रसंग आहे, टेक्निकली एखादी सिच्युएशन घेतली आहे आणि त्या सिच्युएशनवर सामर्थ्याने वर्णित करतायत अध्यात्माचा मार्ग सांगणारे नाथ बाबा। विवेचन जरी प्रापंचिक असलं, स्वरूप जरी प्रापंचिक असलं, तर या प्रापंचिक स्वरूपाला अध्यात्माच्या दृष्टिकोनातून नाथ बाबा जगासमोर मांडतात। अगदी गोड सुंदर चिंतनीय अभंग। खर तर नाथ बाबांची जी रचना आहे ती फार अलौकिक आहे। वैराग्य म्हटलं की तुकोबर आहे, ज्ञान म्हटलं की ज्ञानोबर आहे, भक्ती म्हटलं की जनाबाई, निष्ठा म्हटलं की नामदेवर आहे। पण नाथ बाबांचं जे स्वरूप आहे हे थोडंसं वेगळं आहे। त्याचं कारण आहे, नाथ बाबांनी अनेक पद्धतीने रचना केल्या। नाथ बाबांनी रचनेसाठी काहीच ठेवलं नाहीये। नाथ बाबांनी कोलाटींपासून जोहारापर्यंत सगळं सांगितलं। गवळण आहे, अभंग आहे, लंगडा आहे, पांगळा आहे, आंधळा आहे, लुळा आहे, काहीच सोडलेलं नाहीये। म्हणजे स्वरूप, प्रत्येक स्वरूपातून अध्यात्म सांगण्याचं साधन नाथ बाबा मांडतात आणि तसं हे प्रापंचिक स्वरूप आहे। नाथ बाबा म्हणतात, आई जर दृष्टिकोनाचा विचार करायला गेलं तर मुलगा असो नाही तर मुलगी, कोणालाही बापापेक्षा आई जरा जवळची वाटते। टेक्निकली प्रॅक्टिकली बापाला सगळं सांगता येत नाही, आईला सगळं सांगता येतं। कारण आईचं कसं आहे, दोन धपाटे घालीत पण बापापर्यंत पोचू देत नाही। बाप असा आहे, मारील बी आणि पुन्हा त्रासही तेवढा देईल, कंटिन्यू उठता बसता टोमणे मारील। मग आई जरा प्रेमळ आहे, आई काय करते, तेवढं खोलीतल्या खोलीत मिटवून टाकते, बापापर्यंत भावकीपर्यंत पोचू देत नाही। मग आईला सांगायला जरा सोपं जातं। मग परमार्थाचंही तसंच आहे। यदा कदाचित पांडुरंग आमचं ऐकेल न ऐकेल तेवढा अधिकार पोचेल न पोचेल, देव ऐकतो, त्यात वाद नाहीये। पण आता हे दृष्टिकोन आहे ना, आम्हाला असं वाटलं आम्ही सांगतानाच जरा रखमाईला सांगावं। रखमाई प्रेमळ आहे ना, ती ऐकून घेईल आणि विठ्ठलापर्यंत पोचवेल। नामदेवरायांची बायको राजाई, तिला वाटलं विठ्ठलाला कसं सांगावं आपण आपलं दुखणं, त्यांनी रखमाबाईला सांगितलं। रखमाबाईला म्हटलं, अगे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी 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 विडा झाला नामा तुम्हा पायी। आधी होती सावकारी आजी आलो भिक्षेवरी, आधी होती सावकारी आजी आलो भिक्षेवरी। आय रखमाबाई 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 सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी। आय रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी। राजाई माता म्हणतात बरं का,
राजाई माता म्हणजे नामदेवरायांची पत्नी, इतकी श्रीमंती होती राजाई मातेच्या घरी. राजाई माता 3.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायच्या बर का. चिखलीच्या माय मावल्या 350 किलोचा पलंग होता. मी सकाळीच बातमी ऐकली 1,29,000 तोळा सोनं झालं महाराज. 350 किलो जिच्या घरी सोन्याचा पलंग, तिची श्रीमंती काय असेल माय. पण तिचे शब्द किती गोड आहेत बघा ना. 2 BHK घर आहे आपलं माय, पण आपण भांडतो किती बघा ना. आपल्या शब्दांची रचना आणि संतांच्या शब्दांची रचना काही वेगळी आहे नाही का. थोडं सामर्थ्याने जर विचार करायला गेलं आम्ही तर श्रीमंती संतान इतकी आमच्याकडे नाहीच आहे. ज्या नाथ बाबांचा अभंग मी घेतला ते पैठण निवासी संत एकनाथ महाराज, जलसमाधी आहे त्यांची. 3 मृत्यू पावली आहेत आणि 3 जिवंत झाले आहेत. एवढा अधिकार ज्या माणसाचा आहे ते नाथ बाबा किती नम्रतेनं बोलतात बघा ना. ते म्हणतात आई बाबांनी काही नाहीये ग मी, उगा ज्ञानोबरायण तुकोबरायण सामर्थ्य मिळालं पण आम्हाला माणूस आहे ह्याची तरी जाणीव झाली नाही तर काय अधिकार आहे आमचा सांग बरं. अहो 25 बैलगाड्याच्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. 25 बैलगाड्या, नॉट अ जोक हा. कर्जपत्र म्हणजे सध्याच्या भाषेत स्टॅम्प पेपर, ज्याच्यावर लिहिलंय की तुमचं हे घाण आहे माझ्याकडे, याच्या बदल्यात मी तुम्हाला ही मुद्दल देतोय. अशा 25-30 एकरी जमिनी प्रत्येक कागदावर तुकोबाऱ्याकडे घाण होत्या. अशा कागदांच्या पोत्यांनी 25 बैलगाड्या भरल्या आणि त्या 25 बैलगाड्या तुकोबांनी इंद्रायणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचे 2 भाऊ बाकी आहेत अजून, त्यांनी भावाचं खाल्लं नाही, खाऊ नाही म्हणतात. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. खाऊ नाही म्हणतात. आता शास्त्राचा नियम आहे, जे काही करावं ते माणसाने स्वतःच्या बळावर करावं. बापाचाही जास्त इस्टेटीवर हक्क दाखवू नये, भावाच्याही इस्टेटीवर हक्क दाखवू नये आणि बायकोचं तर खाऊच नाही बघा. हा हे मतच आहे. शास्त्र सांगतं उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तश्च स्त्री वित्त आदमादम. अर्थ सांगते, जो स्वतःच्या जीवावर जगतो तो उत्तम पुरुष मानला जातो. जो बापाचं खातो त्याला मध्यम मानला जातो. जो भावाचं खातो तो आधम आहे आणि जो बायकोच्या रुपयाची अपेक्षा करतो तो शास्त्रात आदमाधम आहे. जो कुळाचा विनाशच करतो ज्याला बायकोच्या रुपयाची अपेक्षा. आता ज्यांनी हुंडे घेतले त्यांनी लवकर परमार्थ करा, नाही तर काटाच आहे बघा तुमच्या कुळाचा. हा पाया पडतं बाबांनो तुमच्या. घेतले त्यांनी परमार्थ करा, ज्यांचं राहिलंय त्यांनी घेऊ नका. आणि तुम्हालाही सांगते अशाच्या पदरात पोरगी देऊ नका ज्याला तुमच्या मुलीपेक्षा पैशाची अपेक्षा जास्त आहे, जिला तुमच्या लक्ष्मीपेक्षा या लक्ष्मीची गरज जास्त वाटते. अशा पोराच्या पदरात आपली सोन्यासारखी पोरगी देते तरी कशाला. पाया पडते रे. फार मोठं घर काय करायचं. असा मुलगा असावा दादा, स्वतःच्या माय बापाला पांडुरंग समजणारा आणि शिळी भाकरी सुद्धा स्वाभिमानाची खाणारा, कोणाची लाचारी न करणारा पोरगा. आयुष्य सुधारावेल की तुमचं. हे पण मी नाही म्हणत हा, शास्त्र म्हणतं, यात माझा काही संबंध नाहीये बघा. आणि आपापल्या धर्माचं रक्षण करून माणसाने जगावं बघा. फार विचित्र अवस्था झाली हो आमचीच. आम्हालाच आमची किंमत नाही. खरं सांगू दादा, अरे हिंदू धर्मात जन्माला आलो याच्यासारखं वैभवच दुसरं नाही. फार भाग्यवान माणसं आहेत आपण. एका शब्दात उत्तर देतो तुम्हाला. दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलाद येते त्याला हिंदू म्हणावं. अशा धर्मात जन्माला आलो, अजून काय वैभव काय पाहिजे तुम्हाला. आपण भक्तिभावाने पांडुरंगाचं स्वरूप पांडुरंगमय करतोय. आपण भक्तिभावाने गणपतीला गणपती बनवतोय. कधीतरी विचार करा ना या गोष्टीचा. माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या वारीमुळे पंढरपुराला महत्व आहे. कौतुक कोणाचं आहे? त्या वैष्णवाचा आहेच की नाही. पण हे मी नाही, ज्ञानोबाराय म्हणतात. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले धन्य वैष्णव ते जरवी शशीशी पाहाले. सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, पण वैष्णवाला ग्रहण, डाग आणि अखंडितपणे जगाच्या मालकाचा आशीर्वादाची ताकद आहे. ज्याला कुठल्याच प्रकारचं बंधन नाही तो वैष्णव आहे. अशा मातीत जन्माला आलो रे दादा. किती ताकद म्हणावी आपली. पण म्हणतात ना पिकतं तिथं आपल्यालाच आपली किंमत कळत नाही. अरे गळ्यातल्या तुळशीच्या माळेसारखी श्रीमंती नाही, दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही, मुखात भगवंताचं नाव असण्याच्यासारखं दुसरं सुख नाही, हातात ज्ञानेश्वरी असण्याच्यासारखं वैभव नाही आणि भगवंतावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात दुसरं समाधानच नाही. तो अलौकिक सुख मिळवतो ज्याला भगवंतावर विश्वास आहे. त्या विश्वासावर तर आम्ही म्हणतो देवा आम्हाला काहीच चिंता नाही रे, कारण मला माहित आहे तू सांभाळतोस, मी काय चिंता करावी. मी जर माझं कर्म योग्य करतोय तू मला काहीच कमी पडू देणार नाहीयेस. मी जर धर्मानं वागतोय ना तर तू अगदी चतुरंग सैन्य त्यांच्याकडे असलं तरी सुद्धा माझाच विजय करणार आहेस. करा ना विचार. अहो चतुरंग सैन्य कौरवाकडे अर्जुनापेक्षा 1.5 सैन्य जास्त आहे त्यांच्याकडे. सैन्यबळ, शस्त्रबळ सगळंच जास्त आहे त्यांच्याकडे.
वर भीष्मांनी पण केलाय, काही झालं मी अर्जुन मारणार आहे. बर पितामह भीष्म आहेत ते, त्यांच्यासारखं ज्ञान कोणाकडे नाहीये. अशा भीष्मांचा पण वाया जाणार होता का? जगाच्या मालकाला चिंता वाटायला लागली. कृष्ण अर्जुनाच्या कक्षामध्ये आले. अर्जुन ढाराढोर झोपलेला. अर्जुनाला उठवलं देवानी. कृष्णाने जागा केलं त्याला. अरे बाबा अर्जुना, कसा काय झोपलास रे? ज्यांना आपला आपलं म्हणत गेलास ती आपली तुझ्या जीवावर उठलेत आता. माझा मामा, माझा काका, माझा भाऊ म्हणत गेला सगळ्यांना. आज तेच तुझ्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पुढे बघणार नाहीत. अरे तुझ्या जीवाची वाट बघतायत ती माणसं. सगळं काही ते घेऊन गेले. तुझ्याकडे काही शिल्लक ठेवलेलं नाहीये. माझ्याकडून सुद्धा वचन घेतलंय, मी शस्त्र उचलायचं नाही, फक्त उपदेश करायचा. मी तरी काय करू शकणार आहे कृष्णा? काय करू शकणार आहे अर्जुना? उठ बाबा. त्या भीष्माने पण केलाय तुला मारायचा. तुला माहित नाही का? माहित आहे रे देवा. तू झोप कशी लागली? चहूबाजूनं संकट आहेत तुझ्या. जीवाला धोका आहे तुझ्या. विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध तुला लढायचंय. काहीच भय वाटत नाहीये, काहीच चिंता वाटत नाहीये. खुशाल टेन्शन फ्री झोपल्यात. अरे तुला बघून मला जलसी व्हायला लागली. मला कॉम्प्लेक्स वाटायला लागला. तुझा इतका निर्भीड तर मी बी नाही बाबा. मी भीतीने थरथर कापतोय आणि तू खुशाल झोपलाय. तुला भयच वाटत नाहीये, तुला चिंताच वाटत नाहीये, काळजीच वाटत नाही. अरे एवढ्या संकटात तुला झोप तरी कशी आली? ज्यांना झोप येत नाही त्यांना सांगते बरं का. आपल्या टेन्शन असतं ना, मागे हे झालं आता पुढे काय होईल. नाही गोळ्या खातो आपण झोपेच्या. किती वाईट पाप म्हणायचं आपल्या आयुष्यातलं. राहायला घर आहे, खायला अन्न आहे, जगाच्या मालकाचं नामचिंतन घ्यायचा अधिकार मृत्यू लोकात येऊन मिळालाय. हिंदू धर्मासारखा धर्म मिळालाय. आईबाप पाठीशी उभा आहेत. जगाचा मालक मस्तकावर हात ठेवतोय. आणि एवढं सगळं असताना आपल्या तोंडावर 12 वाजल्यात. ह्याच्यापेक्षा मोठं पाप तरी आयुष्यात काय पाहिजे तुमच्या? हा अरे पायदळी ऐश्वर्यात उडवलं संतांनी तरी चेहऱ्यावर आनंद आहे रे. ह्याच्यापेक्षा पुण्य तरी काय पाहिजे अजून आयुष्यात? माणसं म्हणतात देवाचं नाव काय देतं? परिस्थिती बदलतं. देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही. देवाचं नाव प्रत्येक परिस्थितीमध्ये कसं राहायचं याचं सामर्थ्य देतं. मग झोपडीतही आनंद मिळतो, फक्त मुखात देवाचं नाव पाहिजे. श्रीमंती वगैरे देतं, हा देते, त्याच्यात बाद नाही. हा पण सुखासहित श्रीमंती देतं. कसं काय झोप आली रे तुला अर्जुना? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं. चिखलीकर कान देऊन उत्तर ऐका बरं का. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागाच ना बाबा. मी झोपतो की निवांत? तुला काय चिंता करायची ती कर. मी निवांत आहे. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी. मला माहित आहे तू सांभाळतोयस. मला माहित आहे जगतजननी माझी कल्याण करण्यासाठीच उभी आहे. मी का बरं चिंता करू? मी का बरं टेन्शन घेऊ? मी खुश आहे. काय लोकांना त्रास द्यायचा देऊ द्या, काय पाय खेचायचे खेचू द्या, काय नावं ठेवायचं ठेवू द्या. जोपर्यंत भगवंताचा हात मस्तकावर आहे, प्रत्येक अपयशाला यशात बदलायची ताकद माझ्या मनगटात आहे. फक्त भगवंतावर विश्वास असला पाहिजे. खूप आहे माझ्यासाठी, पुरेस आहे. फार काही लागत नाहीये मला. भौतिक गोष्टी मिळतायत की मला, भौतिक सुख मिळतायत मला. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. हे सगळं तुमच्या माइंडसेटवर अवलंबून आहे. तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह राहाल आयुष्यात आनंद आहे. जेवढे निगेटिव्ह राहाल. नवीन गाडी आणली तुम्ही जर चालवताना विचार केला नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, घासत नसती ठोकत असती. नुसतं घासून भागत असतं का दादा? तू किती निगेटिव्ह आहेस. तू चांगला विचार कर ना, कशाला घासती? पण तू चांगला विचार करतो का याचा विचार कर ना कधी. अहो 7 गोष्टी नरकात नेतातच, ते नाकारूच शकत नाही कुणी. त्यातलं पहिलं मांस भक्षण, दुसरं मदिरा भक्षण, तिसरं वेश्यागमन, चौथं परस्त्री ग्रमण, 5वं जुगार, 6वं चोरी आणि 7वं निंदा. मी म्हणते 6त वाचाल बी, पण 7व्यानं सगळ्याचाच काटा काढला. निंदा आमच्याकडे तर लय. आम्ही तर धुणं धुवायला लागलो तरी हातानं घरचं तोंडानं गावचं. आम्ही काय साधे माणसं आहे का दादा? निंदा. अरे 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 अरे, कोणाचं चांगलं म्हणावं हे कौतुकच आहे या जगात. कोणीच कोणाचं कौतुक करत नाही. हा खतरनाक माणसं आहेत. माणसं कीर्तनाला बसताना सुद्धा मड्याला बसल्यावर बसतात. तू बोल मी आहे, तू बोल. ऍटिट्यूड मध्ये एकदम ॲरोगंट. ते बायका बिचाऱ्या माझ्या पार्टीतल्या त्या गोड बसतात. पुरुष मंडळी एकदम असं, तू बोल मी आहे, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बोल. बघतोय कशी करते, बोल. नका रे. एक साधं विचारते दादा तुम्हाला. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना,
त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमच्या दारात येईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. फक्त भाव पोटची पोरगी रक्ताची बहीण करती असं असू द्या, माझं आगोड कीर्तन सुद्धा तुम्हाला गोड लागेल, माझं ओबडधोबड कीर्तन सुद्धा तुम्हाला चांगलं वाटेल, का तर त्यात माझा हा भाव असेल. देवाचंही असंच आहे, त्याला एकदा माझं म्हणलं ना आपला दुःखाचा संसारही तो सुखाचा करतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माऊली म्हणले किती करशील रे विठ्ठला, तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षदापदी आमोते. गुरु बंधू माय बाप सगळंच होतोस की रे विठ्ठला, काहीच कमी पडू देत नाहीस. मग जनाबाई म्हणते ना देवा माझ्यासाठी आईही तूच आणि बापही. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सर्वस्वी तूच की रे, कोण आहे दुसरं. माऊली म्हणतात कृष्ण माझा पिता कृष्ण माझी, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. मला भयच नाहीये देवा. हम तुम्हारी थी प्रभु जी, हम तुम्हारे हैं. मी होतो तुझा देवा म्हणून कदाचित मी आहे तुझा आता, जन्मोजन्मी तुझा असेल मी म्हणून या जन्मात तुझा व्हायचा अधिकार दिलास तू मला. पण इथून पुढचं वचन देतो, काल तुझा होतो हे माझं भाग्य आहे, आज तुझा होतो हे माझं पुण्य आहे, पण इथून पुढं मी तुझाच राहील हे माझं वचन आहे, हे माझा कर्माचा भाग आहे, मी आयुष्यभर तुझा राहील. हम तुम्हारी थी प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे. ओ मेरे भगवन हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे. ओ मेरे भगवन ओ मेरे भगवन ओ मेरे भगवन. काहीच नको देवा. अब ना कुछ कहना कान्हा, अब ना कुछ सुनना कान्हा, अब ना कुछ कहना कान्हा, अब ना कुछ सुनना कान्हा, हमारे बन के रहना कान्हा. ओ मेरे भगवन. काय पाहिजे देवा अजून आयुष्य. अरे माझ्या आधी माझ्या संकटाला तू पुढे उभा राहतोयस, दुसरं मागणं तरी काय मागायचं. अहो विश्वासानं सांगते, तुम्ही 3 पावलं भगवंताकडे चाला, भगवंत 47 पावलं तुमच्याकडे चालतो. एवढं मोठं म्हण भगवंताचं अजून आयुष्यात मागतं तरी काय देवा. खूप करतो रे तो. जाण असली पाहिजे, फक्त कृतज्ञता असली पाहिजे. माणसाकडे कृतज्ञताच नाहीये. कृतज्ञता असती ना तर माणसं नसती चुकीची वागली बरं का. तुम्ही आणि मी सगळेच आपण चुकीचं वागतो, त्याचं कारण आहे तेच नाथ बाबा जगाच्या मालकिनीकडे मागतात. तिला म्हणतात आई तुझ्याविषयी कृतज्ञ राहिलो असतो ग, पण फार सासरवास आहे बघ, तुला कायच सांगू. आपल्या गावा शेजारी नदी आहे का? नदी आहे का? नदी चिखली शेजारी नदी आहे. काय नाव आहे नदीचं? मैन गंगा नदी. ठीक आहे, नदीला पाणी आहे? मरल इतकं आहे? मेलं पाहिजे मग काय त्या पाण्याला मजा आहे महाराज बरं का. मेलं पाहिजे एवढं पाणी पाहिजे. हा आता कंटाळा आला ना सासरवासाचा. एक बाई होती इतकी कंटाळी संसाराला, तुमच्या माझ्यासारखीच. आपण तरी तोंडावर खुश दिसतो, आतून कुठं खुश आहे. आपल्यालाही वाटतं लय देवानं वाटोळं केलं. देवानं नाही केलं, आपण हत्तानं केलं महाराज बरं का. खरं सांगू का, देवाने असा स्वभाव देवा बघा. देवाकडे मागणं माझं एकच आहे, आई भवानी काहीच देऊ नको आयुष्यात, हां पण असा स्वभाव दे, मी पुढच्या विषयी जीव द्यायला तयार असावं, पण त्याच्या बदल्यात त्यानं जीव लावावा ही सुद्धा अपेक्षा करू नये. याला प्रेम म्हणावं, असा स्वभाव मला दे. असं प्रेम मला प्रत्येकावर करता यावं. असं असलं ना मी लय सुखी राहील. अपेक्षा माझा घात करतीये.
मी पुढच्यासाठी थोडं केलं की त्यानं माझ्यासाठी थोडं तरी करावं, ही अपेक्षाच मला मारतीये बघ. आणि ही अपेक्षाच माझं दुःखाचं कारण आहे. हा, आणि ही अपेक्षा खोटी आहे. का करावं? मी एखाद्यासाठी केलं हा माझा स्वभाव आहे, पण माझ्यासाठी त्याने करावं ही अपेक्षा चुकीची आहे. आणि ह्या अपेक्षेमुळेच त्रास आहे. सासरवास आहे गो, लय सासरवास आहे. काय सांगू तुला, कसं सांगू म्हटलं. शेजारी बाई बसली होती. एवढा कशाचा त्रास ग गंगू तुला, लय त्रास आहे म्हटली. त्या त्रासाचं कसं सांगू म्हणली. कसं सांगू? ती म्हणजे सांग तोंडानं. कशी सांगते आता, सांग तोंडानं सांग. काय सांगू म्हटली. काय ती सासू, काय ती सासरा, काय ती नणंद, काय ती जाऊ, सगळं सहन केलं असतं. एका पायावर सहन केलं असतं सगळं. फक्त ही दलिंदर नीट पाहिजे होता. कळतंय की तुम्हाला? कुठला वाला? ज्याच्या विश्वासावर तुम्ही सगळं सोडून आलात. कोण ग? माय मावल्या, जो साखरपुड्यापासून लग्नापर्यंत फार गोड बोलायचा, जो दर 2 तासाला फोन करून म्हणायचा तुझ्याशिवाय करमत नाही ग, जो म्हणायचा तुझा आवाज ऐकल्याशिवाय दिवस चांगला जात नाही, आज तोच म्हणतो तुझा आवाज ऐकला की दिवस चांगला जात नाही. असा जमीन आसमानचा फरक जो माणसाने केला त्याच्यामुळे वाटोळं झालं ग माझं. नवरा मालक द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. कोण आहे बरं मालक? चला, मालक शेवटी येतो. ह्या मालकाने वाटोळं केलं माझं, चुकीचं मार्गदर्शन मिळालं मला. सगळं सहन केलं असतं कदाचित तो चांगला असायला हवा, पण सगळ्यांचं सांगायला गेलं ना तर सगळ्यात पहिल्यांदा जो आमचा नाही तर आमच्या पूर्ण घराचा मालक आहे तो म्हणजे आमचा सासरा, जो कुटुंबाचा प्रमुख आहे, आमच्या या देहाचा प्रमुख आहे. आता सासरवास फक्त आपल्या आता हा घरातला विषय नाहीये बरं का. सासरवास कुठे चालू आहे? इथं क्लेशोती गतरस्ते शाम व्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देवदवीर व्याप्यते. खूप त्रास चालू आहे, खूप त्रास चालू आहे. अडकलोय आम्ही, खूप त्रास आहे. असा इतका त्रास आहे ना देवा, हे जळे विना बुडविती आगे विना जाळीती न सांगता कवळती प्राणी याते. 23 ओव्या खर्च केल्या माऊलींनी याच्यावर, या षडविकारांवर. ह्या षडविकाराने फार त्रास दिलाय आम्हाला. हे चिकले विना रोविती पाशे विना गोविती कवणा जोगे न होती आतुवटपणे. माऊली म्हटले हे शस्त्रे विना साधिती दोरे विना बांधिती ज्ञानी असी तरी वदिती पैज घेऊन. सगळ्यात पहिल्यांदा काटा तर ज्ञानी लोकांचाच काढतात ही षडविकार. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकचे, जे मला भजनापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचू देत नाही. फार मंडळी आमची बेकार आहे. सासरवास फार आहे यांच्यामुळे आम्हाला. हा, सुरुवातीपासून सांग बरं माय. हा, सगळ्यात पहिल्यांदा आमच्या कुटुंबाचा प्रमुख सासरा म्हणतात त्याला. ज्याने जीवाला कधीच नाही दिला आसरा तो सासरा. घरात तर नसतो, बाहेरच बोंबलत फिरतो, पण बाहेरूनच लय त्रास देतो. जेवायास तेवढा घरी असतो, पण तेवढं जेवण होस तर असं वाटतं जसं काय घरावर दहशत आहे. काय नाव आहे बरं तुझ्या सासऱ्याचं? आता एकीनं सांगू नका, मी सांगते आपल्या सगळ्यांच्या सासऱ्याचं नाव. हा, सगळ्यांचं. हा, माझं लगीन झालं नाही तरी मला सासरा आहे. तुम्हाला काय सांगायचं? काय नाव आहे बरं माझ्या सासऱ्याचं? असत्य. काय नाव आहे माझ्या सासऱ्याचं? असत्य. काय नाव आहे त्याचं? दंभ. माझ्या सासऱ्याचं नाव काय आहे? दंभ. द्वैत, दंभ, असत्य. हे तुमच्या बरं का, तुमच्या बी सासऱ्याचं हेच नाव आहे. इथे बसलेल्या सगळ्याच काय त्रैलोक्यातल्या प्रत्येकाच्या सासऱ्याचं हेच नाव आहे. मालक आहे तो आपल्या घराचा. जसं तो म्हणाल तसं चालतंय बघा आपलं. दंभ म्हणजे कल्पना. खोट. कल्पना खरी असतं का? इमॅजिनेशन खरं असतं का? कल्पना म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात खरी असते का? एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं? ॲडव्हर्टाइजमेंट रे, जाहिरात. कल्पना. पण आपण खरं मानतो की? कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण वापरायचं? नाही, ग्रंथ सांगा बरं एखादा तरी. 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? जाहिरात. 2 महिने आधीपासून जाहिरात असते. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी आत्ताची. कितीतरी आम्हालाही विचारा की काय असतं दिवाळी? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा भावे हो.
विष्णुदास नामाची वेफावी ओवाळी, ज्या दिवशी मुखात देवाचं नाव आलं आणि सगळ्या कल्पनेला आम्ही लात मारली त्या दिवशी आमची दिवाळी. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. ज्या दिवशी आमच्या घरात वैष्णव येईल, आम्ही वैष्णव असू, त्या दिवशी आमची दिवाळी. आमच्यासाठी झाले राम राज्य काय येऊने आम्हासी, धरणी धरी पिके गाई ओळील्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गावोविये, दळीता कांडिता दळीता कांडिता दळीता कांडिता जीविता कपाई. ही आमची दिवाळी आहे. मुखात भगवंताचं नाव असणं हा आमचा दसरा आहे. ही आमची दिवाळी आहे. अगं ज्या दिवशी नवविधा भक्तीने नवशक्तीचा जागर करू ना आम्ही, त्या दिवशी आमची दिवाळी आहे. ज्या दिवशी आम्ही गोंधळ भक्तीचा घालू ना, संसाराचा न घालता, त्या दिवशी आमची दिवाळी आहे. अरे आमचा गोंधळ जो वशिष्ठांनी घातला, जो व्यासांनी घातला, जो विश्वामित्रांनी घातला, जो ज्ञानोबा तुकोबांनी घातला, तो गोंधळ. गोंधळ मांडला गाई, अग गोंधळ मांडला गाई, अग गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, अरे वा, मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, अग गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, अग गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला याव. गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाई, गोंधळाला याव, कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला याव, तुळजापूरची भवानी आई गोंधळाला याव, गोंधळाला याव, गोंधळाला याव, अग गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला याव, 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 गोंधळाला याव, गोंधळाला याव, गोंधळाला याव, गोंधळाला याव. असं गोंधळ असल्यावर काय हरकत आहे? आमचा गोंधळ सगळा सासरवासाचाच आहे. लय असत रे दादा आपल्या जगात. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात, इतका गोंधळ घातला या असत्यानं, या धम्मानं, या सासऱ्यानं. आमच्या जगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. हो दादा, खरं आहे का खोटं आहे? कळतंय का माझं बोलणं? आपल्या जगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवतात. क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. नाही तर तुम्हीच सांगा, चिखलीकर, लालबागचा राजा आणि घरातला गणपती काय वेगळा आशीर्वाद देतो का? हो, पण VIP पॅटर्न, सेलिब्रिटी, तिकडे हिरो हिरोईन जास्त, रांगेची गर्दी जास्त. तेवढीच लाईनीत उभं राहून एखादी हिरोईन दिसली डोळ्याला, अवघडच नाही का आपलं? देवात सुद्धा आपण भेदभाव करतो. कितीच पाप म्हणावं आपल्या आयुष्यात. आपण जातीवर देव केलेत. प्रत्येक जातीचा देव वेगळा आहे. काय करता अशा परमार्थाला? घरातल्या बाईची कदर केली नाही आणि आई भवानीची पूजा केली. काय वाटतं तुम्हाला, पावते ती? नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणलं पाहिजे. सामाजिकल माणसं आहेत ना. महिषासुराचं मर्दन करताना आई तुळजाभवानीने जेव्हा त्रिशूलाचा मारा करावा, हृदयाला लागल्या लागल्या महिषासुराच्या मुखातनं आई असा शब्द बाहेर पडावा, त्या भवानी आईनं म्हणावं, लेकरा माय म्हणलंस की रे, कर्माचं फळ आहे तुझा मृत्यू टाळू शकत नाही ही भवानी, पण त्याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग. त्या महिषासुरानं मागावं, भवानी आई अहो तुमच्या हातानं मरतोय हे काय कमी आहे? द्यायचंच असेल दान तर एवढंच द्या, तुमच्या नावाच्या अगोदर माझं नाव अखंड लावा, त्रैलोक्यात माझं नाव तुमच्यामुळं गाजावं. महिषासुरमर्दिनी
सर्वर ईश्वर वरदे तारक संजीवनी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमळे परंतु न बोलवे काही साही विवाद पडता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. शब्दाचा गांभीर्यानं विचार करा चिखलीकर मायबापा हो. जी राक्षसावर कृपा करते ती लेकरावर कोपल का? तिला तुमच्या बोकड्या वाचून दुसरं काही भेटायचंच नाही का? बरं तुम्हाला हे मान्य आहे का देवीला प्रसाद जात नाही? बरं तो देवीला प्रसाद पुरणपोळीचाच. नैवेद्य देवीला कशाचा? पुरणपोळीचाच, कडकण्याचाच. मग हे कोणासाठी असतं तुम्हाला माहिती आहे की? हे कापतं कोणासाठी? दैत्यासाठी हो. माणसं दैत्यासाठी, दैत्यासाठी कापतात आणि दैत्य खातात. कळलं त्यालाच कळलं मला सर का? थोडंफार कळलं पाहिजे. काय काय वागणं पण या आपल्या पोटासाठी आपल्या स्वार्थासाठी जगाच्या मालकाला खराब करायचं, त्याला कलंक लावायचा. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव देव काय हट्ट करतो मला बसव मला बसव. हा काही गरजच नाही रे. एकदम योग्य वाग. काय जातंय असं परमार्थ आणि काय मला कळत नाही. एक साधं विचारतो मी तुम्हाला मायबाप ज्याला घरातला बाप कळणार नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? कसला हा परमार्थ होय का म्हाताऱ्या? फळावर नवरात्र करती आणि बायकोला बहिण्या सुनाला शिवाय देती. जागेवर पेटतय तुझा नवरात्र. सुनेला शिवाय देते ती काही देवी बघत नाही होय का? आणि काय ग माय मावल्या हो, निर्जळी उपवास करायचे, नवरंगाच्या 9 साड्या घालायच्या, जगाच्या मालकीणीला याचना करायची माझं चांगलं भाऊ दे, आणि सासूविषयी भावना सुद्धा चांगली ठेवायची नाही. ती देवी अरे तुमच्या घरात तुमचं एकाग्रता नाहीये. देव बघत नाही का बरं? हे तुम्हाला असं वाटतं का देव एक कालांतरापुरताच डोळे उघडे बसून असतो? विचित्र लोक आहेत. आखाडाच्या महिन्यात दणकावून खात्यात आणि श्रावणात धरत्यात. वा रे वा. काय महादेव फक्त महिनाभरच जागा असतो होय श्रावणात? आणि आखाडात काय झोपलेला असतो का महादेव? का आखाडात म्हणतो तो खा मी बघत नाही तो खा? आखाडात एक पाहुणा सोडत नाही तुम्ही खायचा. नका रे बाबांनो, इतके डोळे झाकू नका. कर्म चांगलं ठेवा. विश्वासानं सांगते. नवसा सायास कमी करा, उपवास तापवास कमी करा. पण ज्याच्या आयुष्यात प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या आयुष्यात सत्यता स्वीकारायची ताकद आहे, त्याचं कौतुक जगाचा मालक केल्याशिवाय राहत नाही. तो यशस्वीच होतो जो प्रामाणिक वागतो. जगणं प्रामाणिक पाहिजे रे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भयन नरका जाणे. कशाला घाबरता कोणाच्या बापाला? घाबरायचंच नाही जर कर्म सत्य आहे तर. होऊ द्या काय त्रास व्हायचा ते. एकदा सासरा मेल्यावर कुणाचं भय आहे जगत महाराज? त्यो नाही हो जिंदगीतला. तुम्ही काही चुकीचं कीर्तनात घेऊन जाऊ नका महाराज बरं का. असत्य नावाचा दम्म नावाचा सासरा गेला, काय उरलं सांगा? असत्यच मेलं. मग सत्य काय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत भास्करे. उरला तो फक्त विठ्ठलच की. देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. हे एकदा मला कळलं की मग आई माझ्या आयुष्यातला सासरवास कमी होईल. म्हणून माझी विनंती आहे, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. माघारी सुद्धा घराकडे आणू बघ त्याला. लय कसणूक आहे ते. तोंडच बघू वाटत नाही आपल्याला असत्याचं. बरं अजून कोण त्रास देतं ग माय तुला? सासू माझी जाच करी लवकर नेई ग तिला. ही तर कधी मध्ये दिसतंय. ही बाया तर 24 तास तोंडासमोर असते. आणि हिचा दणका एकच असतो, माझ्या जमान्यात नव्हतं मास. काय करावं हिच्या जमान्याला? तर हाय आमच्या जमान्यात आमच्या नशिबानं चांगलं तर काय करावं माय? मला वाईट कशाचं वाटत नाही हो का. मला वाटतं जुन्या माणसांनी खरंच कष्ट केलं, पण जुन्या माणसांनी कष्ट केलेलं काढू नये. त्याची किंमत राहत नाही ग माय. कोण किंमत करतं सांगा बरं? काय बोलूच नाही हो का. माणसानं करावं विसरून जावं. बघा बोलण्यात काही मजा नसते. बरं तुम्ही काय करता माहिती आहे का? ही म्हातारी माणसं फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवतात. म्हातारी माणसं निसती पोरवाया गेली पोरवाया गेली पोरवाया गेली. अहो पण बाबा का पोरं वाया गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. असं काय करतं बाबा? तुम्ही जे केलं ते आम्ही उघड्या डोळ्यानं बघितलं ना बाबा. तुम्ही मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते खेळले आम्ही बघितले बाबा. तुम्ही उभ्या मारुतीला राणी दाखवली, ब्रह्मचारी मारुती तुम्ही राणीनं मडवला आम्ही बघितलं ना बाबा. असं काय करता बाबा? दिसलं आम्हाला ते. असं काय करतात कळतं आम्हाला बी. म्हाताऱ्या निसत्यात त्या वट्ट्यावर बसून दारात बसून.
आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे होय ग. पण काय करतेस तू आत्ता, मिसरी चोळतीयस. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, तू गुणाची. हातभर वास ग त्या मिसरीवालीचा. तंबाखू भाजलेली काय कच्ची काय, तंबाखू ती तंबाखूच ना. तसल्याच तोंडानं नातवाचं मचा मुच मुक घेती. मला तर लय वाईट. तो नातू म्हणत असेल आजी मोठं हो ग, सगळा करता करतो मी याचा, फक्त मी मोठा होईपर्यंत तू टीक म्हणजे बरं आहे. नाही ग चालत. विनोदाचा भाग सोडा, पण ज्या घरात ज्ञानेश्वरी गाथा नाही, ज्या घरात रामकृष्णाचं नामचिंतन नाही, ज्या घरात ज्ञानोबा तुकोबांचं चरित्र नाही, ज्या घरात रामायण महाभारत सांगितलं जात नाही, त्या घरातल्या लेकरांनी, त्या घरातल्या माणसांनी कुळ उद्धाराला जाईल याचा विश्वासही कधी करायचा नाही. खरंच नाही करायचा. काय केलं तुम्ही लेकरांसाठी? हां, पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत व्हायचं. इमानदारीनं आई भवानीच्या दारात बसलाय सांगा. आत्ताचं लेकरू आईकडे गेल्यावर शांत होतं? कधी होतं? काय द्यायला लागतो त्याला? अजून तोंड घेऊन मोबाईल. म्हणजे यू ॲक्सेप्टेड ना, मान्य आहे तुम्हाला? माय खरं सांगा, आपल्या मातृत्वाचं, आपल्या वात्सल्याचं, आपल्या करुणेचं काय मोल राहिलं जर आपल्या आईपणाची जागा एक उपकरण घेत असेल? आई म्हणून हरलो नाही का ग आपण? पहिलं लेकरू आईकडं पाहिलं की सगळं दुःख विसरायचं. मायच माझी पांडुरंग, मायच माझी रखमाई म्हणून तिलाच मिठी मारायचं. आत्ताचं लेकरू आईबाप बघत नाही, मोबाईल कुणाच्या हातात आहे ती बघते. ज्याच्या हातात मोबाईल लेकरू त्याच्याकडेच जातं महाराज. त्याला आई वडिलांशी नात्यागोत्यांशी काही घेणं देणं नाही आहे. हां, खाण्यापुरती आई लागते आणि बाहेर फिरण्यापुरता बाप लागतो. बाकी वात्सल्य प्रेम याचं काय? तर आईने कधी जवळ स्पर्श करून त्याला म्हटलं नाही, बाळा असा होता राम, असा होता कृष्ण, असे होते माऊली, असे होते तुकोबाराय, असे होते छत्रपती, असे होते शंभूराजे. त्याला जाणीवच नाही झाली नेमकं लेकरांचं काय कर्तव्य असतं. त्याला कळलंच नाही पोरग म्हणून आपण काय केलं पाहिजे. काय करणार आहे तो? अरे नवरा बायकोचे भांडणं झाले, तुमचं काहीच जात नाही, वाटोळं फक्त लेकरांचं होतं. तुम्ही त्याच्या समोर भड भड भांडता. काय वाटतं तुम्हाला? लेकरासमोर तुम्ही तुमच्या नवऱ्याचा अपमान करता. तुमचा नवरा आहे का तो, मान्य आहे मला, पण त्याचा बाप आहे ना. करा थोडासा विचार, थिंक अबाउट इट. थोडासा विचार केला की कळेल काय चुकतंय आपलं. ते तुमचं माझं सगळ्यांचंच. आपल्याला जाच आहे, आपल्याला त्रास आहे, त्याचं कारण आहे आपलं कर्म तसं आहे. थोडासा विचार करा पुरुष मंडळी. आपला पोरगा, आपला नातू आई माईवर शिव्या देतो हे जर आपल्याला कौतुकाचं वाटत असेल तर कितपत तुम्ही योग्य आहात? 4 माणसात कौतुकाने सांगता माझं पोरगा आई माईवर शिव्या देतं. कौतुक करायची गोष्ट आहे. अरे कौतुक तेव्हा करावं जेव्हा पोरांनी अख्खा हरिपाठ म्हणून दाखवावा. कौतुक तेव्हा करावं जेव्हा पोरांनी हनुमान चालीसा मुखद्गत करावी. कौतुक तेव्हा करावं जेव्हा पोराचं विष्णू सहस्त्रनाम पाठ असावं. कौतुक तेव्हा करावं जेव्हा ज्ञानोबा तुकोबाची जाण ठेवून त्यानं नम्रतेनं वागावं. हे कौतुक करायची गोष्ट आहे दादा. करा ना या गोष्टीचं कौतुक. हे करू द्या ना लेकरांना. अरे कौतुक त्या पोरीचं करावं जी स्वाभिमानानं जगते. कौतुक त्या पोरीचं करावं जी हिंदू धर्माला जागी राहते. कौतुक त्या पोरीचं करावं जी भगवंताकडे येताना सुद्धा अशी येते जस काय तिच्याकडे बघितल्यावर आईची आठवण व्हावी इतकं सुंदर तिचं स्वरूप असावं. त्या पोरीचं करा ना कौतुक ग. आणि जेवढं लग्नाला आवरून सवरून जातात तेवढं देवाकडे जाताना जायचं बरं का. देवाकडे जाताना तेवढंच आवरून सवरून जायचं. देवाला सुद्धा आपल्याकडे बघून वाटलं पाहिजे छान बनवलंय आपण. शाळपाटलेलं तोंड घेऊन देवाकडे जायचं नाही महाराज. काय कर घरीच बस. त्याच्यापेक्षा छान आवरून सवरून जायचं देवाकडे. बाकी ठिकाणी नाही आवरलं तरी पण देवाकडे जायचं. कारण शेवटी त्याच्या पलीकडे आपलं कुणी, त्याला त्याचंच गोड स्वरूप दिसलं पाहिजे आणि त्याला आपलंच बास. तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. बस तूच आहे माझ्यासाठी सर्व. कोण आहे ग तुझी सासू? काय नाव आहे ग तिचं? वासना. काय नाव आहे माझ्या सासूचं? वासना. तुमच्या बी बरं का. कशा कशाची असते? संपत्तीची असते. अजून वाईट नजर, वासना, काम. भल्या भल्यांचा काटा काढला बरं का या सासून. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. अख्ख्या जगाचा बाप ब्रह्म पण देवळात नाही हिच्यामुळंच.
33 कोटी देवाचा राजा इंद्र पण आळ्या पडल्या हिच्यामुळंच. आयुष्यभर नारायण नारायण करणारे नारद पण गर्भयातना भोगावी लागली हिच्यामुळंच. सगळ्यात देखना चंद्र 27 बायका त्याला, गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, डाग आहे त्याला हिच्यामुळंच. आयुष्यभर नारायण नारायण केलं बरं का नारदांनी, एकदा चुकले. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेली, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासं लागलं. जगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतंय, दुसरं काय लागतंय तर. ही बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. काही वावगं नाही वाटणं, पण चुकलं कुठे, त्यांनी देवाला बायको मागितली. कृष्णाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना मग, तू दे. तू म्हणले मी कुठून देऊ, तुला एवढ्या आहेत, एवढ्या काय करायच्या, 2-4 दे. अरे हा काय लाडू आहे का वाटायला, वेडायस की काय रे बाबा. बरं अजूनही ऐका बरं का, भगवंताने विनाकारण बायका केल्या नाहीत. आपल्यात आणि देवात फार फरक असतो. कधी चुकूनही या गोष्टीचा विनोद करू नका की कृष्णाला 16,108 बायका होत्या, मीही 2-4 करतो. का केल्या? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. क्षणी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत, आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलोय, समाज स्वीकारणार आहे का आम्हाला? अरे 7व्या अवतारामध्ये सीता पत्नी होत्या भगवंता तुमच्या, तरी या समाजाला त्यांना अग्नी परीक्षा द्यायला लावली. इतका त्रास तुमच्या पत्नीला झाला, सध्या गवळ्याच्या गवळणी आम्ही आमच्या पावित्र्याची पावती कुणाला दाखवत फिरायची आणि कोण ऐकणार आहे आमचं? अहो बाई आहेत देवा आम्ही, आणि त्याही हिंदू धर्मातल्या. जगता आलं ना तर नजर वर करून स्वाभिमानानंच जगू, आणि नाही स्वाभिमानानं जगता आलं तर मरण्याची ताकद मनगटात ठेवू, तेवढी ताकद आमच्या बायकांमध्ये आहे की रे. आत्मदहन करू आणि जीव सोडून देऊ. देवानं सांगावं, कृष्ण ज्याचा पाठीरागा त्याने कुठे आत्मदहनाचा विचार करायचा का? नाही मरायचं बिरायचं, मी आहे ना. विचारलं तुम्हाला कोणी, कोण तुम्ही, ओरडून सांगा जगाला, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. हिंमत नाही कुणाची नजर वर करायची. मालकिनी झालात का तुम्ही जगाच्या? प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कान उघडून ऐका, त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तुका मने नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे कोडे. देवाची बराबरी करायला जाऊ नका. अजून एक नाव बदनाम केलं तुम्ही, राधाकृष्ण. त्यांचं लग्न झालं नव्हतं, त्यांचं प्रेम पवित्र, मग आपल्याला काय होतं? 4 शब्द सोशल मीडियानं चुकीची बोलली आणि एखादा पिक्चर निघाला म्हणून देवाच्या बाबतीत तुम्ही कुठला ग्रह करायचा नाही. कोणीतरी म्हटलं देवाला कशाला खर्च करायचा, मंदिरं कशाला बांधायची, देवमूर्तीत नसतो म्हणे मग कशाला देवळात जायचं. कोणीतरी म्हटलं देव सगळीकडेच आहे, मग देवळात जाऊन करायचं तरी काय. कोणीतरी म्हटलं एवढा फुलाहारांना खर्च करेपर्यंत गरीबाला द्या. कोणीतरी एखादा पिक्चर काढला आणि आम्ही डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला. कधीतरी हा विचार काढा, पिक्चर काढणारा किती शहाणा होता. ज्याने ॲक्टिंग केली तो स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत सुद्धा रोमॅन्स करतो. एकाही मुलीशी, एकाही व्यक्तीशी एकनिष्ठ नसणारी ही माणसं, यांच्याकडनं तुम्ही राम आणि कृष्ण शिकणार आहात का? पैशासाठी स्वतःचं शरीर प्रदर्शन करणारी ही माणसं, याच्याकडनं तुम्ही महादेव शिकणार आहात का? सांगताय कोण? हेही ऐकत जा. जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. माऊली स्पष्ट म्हणतात, अहिक जगणं, ज्याचं जगणं धड नाही. धड म्हणजे कमीपेक्षा कमी, चांगलं तर मरूच द्या, धड नाही हो. त्याला तुम्ही विचारणार का राम आणि कृष्ण आणि शिव? नका. ग्रंथ उघडा, शास्त्रवेद उघडा, त्यांना विचारा. शास्त्र खोटं बोलत, आणि सगळ्यात मोठं शास्त्र हेच आहे, चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18ही पुराण, हरिसे गाते. हेच सत्य. पण सायन्सचं जग आहे ना. इसवी सन पूर्व तुलसीदासांनी जमिनीपासून सूर्याचं अंतर हनुमान चालिसेमध्ये सांगितलं. कशाच्या जोरावर? शास्त्रवेदांच्या जोरावर. योग सहस्त्र जोजन पर जानो, लिल्योताहि मधुर फल जानो, प्रभु मुद्रिका मेली मुकमाही, चल गई लाज कहीं अजर जनाही, दुर्गम काज जगत के जेत, सुगमानुग्रह तुम्हारे ते राम दुआरे तुम रखवारे, होत न अज्ञा बिनु पैसारे, सब सुख लेली तुम्हारी सरना, तुम रक्षक का हो को डरना, आपण तेज समारो आपे, तीनों लोक हाकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, हासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बलवीरा, जय 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 हनुमान
हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतवार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीस तुलसीदास सदा हरिचे कीजे नाथ हृदय माडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. काय वर्णन आहे तुलसीदासांचं. हे कानात आलंच नाही कधी आमचं नाही. या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला असं शिक्षण संस्कृती सांगते. बेसिक एज्युकेशन 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर,